मंडळी 84 लक्ष योनीमधून आपल्याला हा मानवाचा जन्म मिळाला. कोटी रुपयाचं शरीर परमेश्वराने आपल्याला दिलं. याचा कसा वापर करायचा हे जर आपल्याला कळलं नाही तर आपल्या जन्मात घेऊन काय आपला उपयोग नाही. बघा, नामस्मरण मंडळी झालं पाहिजे. डबलवारी म्हटल्यानंतर भांडण झालं पाहिजे, पण हरिभजनाचं भांडण झालं पाहिजे. हो, काय समजली? हरिभजनाचं भांडण झालं पाहिजे. आमचे बुवा काय भांडण करण्यातले नाही, आम्ही नाही. कारण साधू संतांचा वारसा आपण जपतोय. बघा, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये भजन कीर्तन नामस्मरण हे आज चाललंय. बघा मंडळी, हे नामस्मरण हे भजन कीर्तन खरोखर हे ठेवणं म्हणजे खायची कामं नाही आजच्या परिस्थितीमध्ये. आणि हे भजन नामस्मरण करता करता यो खोकलो लागलो रोज. आज या गावात, उद्या त्या गावात, परवा त्या गावात, परवा जोगेश्वरी, मालाड, सांताक्रूज सगळीकडचं पाणी पिऊन पिऊन परिस्थिती बदललेली आहे. पण नामस्मरण मंडळी राहिलं पाहिजे. खरोखर सांगतो तुम्हाला, कारण भक्ती अशी केली पाहिजे. बघा, संत गोरा कुंभार पायी तुडविता माती, स्वतःच्या मुलाला चिरडलं याचं भान राहिलं नाही, अशी भक्ती केली पाहिजे. प्रत्यक्ष पांडुरंगाला त्या पुंडलिकाने विठेवर उभा केला, अशी भक्ती केली पाहिजे. बघा, त्या नामदेवासाठी पांडुरंगाने देऊळ फिरवलं आणि एका ताटामध्ये 2 जण जेवले. साधी गोष्ट नाही, अशी भक्ती केली पाहिजे. भक्ती कोणाकडून शिकली पाहिजे? बघा, भक्त प्रल्हादाकडून भक्ती शिकली पाहिजे. ज्ञान कोणाकडून शिकलं पाहिजे? त्या ज्ञानदेवांकडून ज्ञान शिकलं पाहिजे. सामर्थ्य कोणाकडून शिकलं पाहिजे? तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून सामर्थ्य शिकलं पाहिजे. श्रद्धा, बघा, त्या द्रौपदीची श्रद्धा आपल्या भावावर श्रीकृष्णावर होती. बघा मंडळी, भर सभेमध्ये कौरवांनी साड्या ओढायला सुरुवात केली, पण प्रत्यक्ष भावाने साड्या पुरवल्या. म्हणून श्रद्धा महत्वाची. श्रद्धा कोणाकडून शिकली पाहिजे? तर त्या द्रौपदीकडून. सबुरी त्या शबरीकडून शिकली पाहिजे. बघा, प्रभू श्री रामाची तिने बरेच वर्ष वाट पाहिली, कारण रामनामात महत्व आहे. या रामनामाला महत्व आहे खरोखर. आणि हे नामस्मरण, तुम्ही आम्ही या नामस्मरणात रंगतोय, कारण बुवा सांगतील काय, ना नावासाठी ना पैशासाठी, ना नावासाठी ना पैशासाठी संस्कार मंडळ झटतं फक्त त्या साईबाबांच्या नामस्मरणासाठी, नामस्मरणासाठी, नामस्मरणासाठी. नामस्मरणामध्ये दम असला पाहिजे खरोखर. मग काय आहे, आपली नौका 100% पार होणार मंडळी. आणि ही नौका जर पार करायची असेल, ही देहरूपी गाडी जर मोक्षापर्यंत न्यायची असेल, तर त्या गाडीला धर्माचं इंजिन आणि कर्माचं पेट्रोल टाकलं पाहिजे. वैराग्याचं स्टेअरिंग असलं पाहिजे, स्टेअरिंग. आणि वैराग्याचं स्टेअरिंग असलं पाहिजे. आणि एक शेवटचं लक्षात ठेवा, त्या गाडीला शिस्तीचा ब्रेक असला पाहिजे, तरच ही गाडी मोक्षापर्यंत जाईल. म्हणून म्हणतो मंडळी, नामस्मरणाला सुरुवात करूया, कारण वेळ कमी आहे, वेळेला महत्व आहे. आणि वेळेचं भान प्रत्येक भजनी बुवाने पाळलं पाहिजे. कारण या भजन परंपरेमध्ये आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वीची परिस्थिती आताच्या परिस्थितीमध्ये बदल झालाय, परंतु मंडळी हे नामस्मरण चिरंतन राहिलं पाहिजे. या माताचा मी माणूस आहे. चला पुढे चालूया. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद.